त्या अधिनियमामध्ये प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी यावर वेगवेगळी तरतूद आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमानुसार मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर प्रचाराची समाप्ती होईल आणि त्यामुळे प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमाच्या द्वारे कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचार विषयक जाहिरात प्रसिद्धी किंवा प्रसारित करता येणार नाही. याशिवाय 2 प्रकारच्या माध्यम प्रसारण सहनियंत्रण समित्या असतील. यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम सहनियंत्रण समिती असेल. राज्य स्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणन व सहनियंत्रण समिती असेल. यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन ही मुख्य जबाबदारी या समितीकडे असेल. याशिवाय पेड न्यूज संदर्भात तक्रारी चौकशी ही सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे असेल. ही निवडणूक घोषित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे. जरी या संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आचारसंहिता जरी असेल तरी या क्षेत्राच्या बाहेर इतर क्षेत्रात जर अशा संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कुठली घटना किंवा कुठला कार्यक्रम घेता येणार नाही. या निवडणुकीमध्ये निवडणूक खर्चावर जी मर्यादा आहे यामध्ये 3 स्लॅब्स केलेले आहेत. ज्या जिल्हा परिषदमध्ये 71 ते 75 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 9 लाख, पंचायत समितीसाठी 6 लाख. ज्या जिल्हा परिषदमध्ये 61 ते 70 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 7.5 लाख, पंचायत समितीसाठी 5.25 लाख. ज्या जिल्हा परिषदमध्ये 50 ते 60 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 6 लाख आणि पंचायत समितीसाठी 4.5 लाख अशा प्रकारे निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे 25,482 आहे जे मी आधीच सांगितलेलं आहे. एकूण मतदार 2.09 कोटी आहेत. एकूण पुरुष मतदार 1.07 कोटी आहेत. एकूण स्त्री मतदार 1.02 कोटी आहेत आणि इतर मतदार हे 473 आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र 25,482 आहेत. एकूण मतदार 2.09 कोटी आहेत. एकूण पुरुष मतदार 1.07 कोटी आहेत. एकूण स्त्री मतदार 1.02 कोटी आहेत आणि एकूण इतर मतदार 473 आहेत. ज्या जागांसाठी निवडणूक घ्यायची आहे त्यामध्ये 12 जिल्हा परिषदमध्ये एकूण 731 निवडणूक विभाग आहेत म्हणजे 731 जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 369 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 83 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 25 जागा आहेत आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 191 जागा आहेत. ज्या पंचायत समिती जागांसाठी ही निवडणूक आहे त्या एकूण पंचायत समिती आहे 125 आणि एकूण जागा म्हणजे एकूण पंचायत समिती सदस्य 1,462 निवडून द्यायचे आहेत. ज्यामध्ये महिलांसाठी 731 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 166 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 38 जागा आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 342 जागा आहेत. यानंतर मी हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतो आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम. जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी 16 जानेवारी 2026. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026. नामनिर्देशन पत्राची छाननी. नामनिर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत
27 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत. अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 वाजेनंतर. अंतिम उमेदवाराची यादी. अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतमोजणीचा दिनांक. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. आता हा निवडणुकीचा कार्यक्रम मी हिंदीमध्ये घोषित करत आहे. बारह जिला परिषद और 125 पंचायत समिति का चुनाव कार्यक्रम. जिलाधिकारी द्वारा चुनाव कार्यक्रम की सूचना का प्रकाशन 16 जनवरी 2026. जिलाधिकारी द्वारा चुनाव कार्यक्रम की सूचना का प्रकाशन 16 जनवरी 2026. नामांकन पत्र स्वीकार करना. नामांकन पत्र स्वीकार करना 16 जनवरी 2026 से 21 जनवरी 2026 सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक. नामांकन पत्र स्वीकार करना 16 जनवरी 2026 से 21 जनवरी 2026 सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक. नामांकन पत्रों की जांच. नामांकन पत्रों की जांच 22 जनवरी 2026 सुबह 11 बजे से. नामांकन पत्रों की जांच 22 जनवरी 2026 सुबह 11 बजे से. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तिथि. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तिथि 27 जनवरी 2026 दोपहर 3 बजे तक. उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तिथि 27 जनवरी 2026 दोपहर 3 बजे तक. अंतिम उम्मीदवारों की सूची और चुनाव चिन्ह आवंटन. अंतिम उम्मीदवारों की सूची और चुनाव चिन्ह आवंटन 27 जनवरी 2026 दोपहर 3:30 बजे के बाद. अंतिम उम्मीदवारों की सूची और चुनाव चिन्ह आवंटन 27 जनवरी 2026 दोपहर 3:30 बजे के बाद. अंतिम उम्मीदवारों की सूची. अंतिम उम्मीदवारों की सूची 27 जनवरी 2026. अंतिम उम्मीदवारों की सूची 27 जनवरी 2026. मतदान की तिथि. मतदान की तिथि 5 फरवरी 2026. मतदान की तिथि 5 फरवरी 2026 सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक. मतदान की तिथि 5 फरवरी 2026 सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक. मतगणना की तिथि. मतगणना की तिथि 7 फरवरी 2026 सुबह 10 बजे से. मतगणना की तिथि 7 फरवरी 2026 सुबह 10 बजे से. और इसके बाद मैं ये चुनाव कार्यक्रम इंग्लिश. तेव्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठीचा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो आता मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केलेला आहे.
दरम्यान 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे तर 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। अर्ज दाखल करण्यासाठी 16 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे, तर अर्ज छाननी 22 जानेवारीला असेल। अर्ज माघारी घेण्याची जी तारीख आहे ती 27 जानेवारी 2026 पर्यंत आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी ही घोषणा करण्यात आलेली आहे। यानुसार आता विविध जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये आता या निवडणुका होताना आपल्याला पाहायला मिळतील। लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासाठी ही निवडणूक होणार असल्याचं